हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर आता सकाळी सकाळी उठल्याबरोबर मी किचनमध्ये आलेली आहे आणि किचनमध्ये आल्याबरोबर मी साधं कोमट पाण्याचा एक ग्लास घेत असते. तर आता फ्रीजमध्ये भाज्या एवढ्या आहेत, परंतु तरी आपल्या लेडीजचा मोठा प्रश्न की काय भाजी बनवायची. तर आता इथे भेंडी मी साईडला काढून ठेवली आहे नॉर्मलला येण्यासाठी आणि नंतर भेंडी स्वच्छ धुवून मी भेंडीची भाजी बनवणार आहे. सो इथे कोमट पाण्याचा एक साधा ग्लास घेतलेला आहे. पाणी पिल्यानंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात करते. परंतु ही माझी सवय सकाळी सकाळी उठल्याबरोबर साधं कोमट पाण्याचा एक ग्लास घेते. पाणी घेतल्यानंतर इथे बेसिंगमध्ये काही 3-4 भांडी होती, ती लगेच क्लीन करून ठेवते. ही एक माझी चांगली सवय आहे, जेणेकरून जास्तीची भांडी पडत नाही आणि पसाराही होत नाही. त्याचबरोबर सगळं घर क्लिनिंग करते, म्हणजे पूर्ण आतपासून तर बाहेर पर्यंत सगळं झाडून वगैरे पुसून सगळं क्लीन करून घेते. अंघोळ झाल्यानंतर सगळी कपडे वगैरे इथे पहिले भिजायला टाकते. कुठलीही मेड नसताना मी सगळी कामं स्वतः हाताने करते. त्याचबरोबर आता इथे मी कपडे भिजायला घातले आणि इथे माझ्यासाठी बनवलेला आहे सॅलड ज्यूस. तसेच मुलंही सॅलड ज्यूस घेतात, त्यामुळे सगळ्यांसाठीच मी बनवते. ती एक चांगली सवय मी केलेली आहे की सगळ्यांना सकाळी सकाळी सॅलड ज्यूस देते. त्याचबरोबर इथे मी एक्सरसाइज करायला घेतली. एक्सरसाइज ही माझी रोजची डेली अर्धा ते पाऊण तास ही मी करत असते आणि याचीही सवय आपण स्वतः लावली पाहिजे स्वतःला. म्हणजे शरीर फिट राहतं, निरोगी राहतं, आपण फ्रेश आनंदी राहतो, दिवसभर थकवा जाणवत नाही आणि वजन मेंटेन राहतं. तसेच हे जे सगळे स्ट्रेचिंगचे प्रकार मी करते ते सगळे ऑल बॉडीवर आहे. म्हणजे पोटावरची चरबी, साईड फॅट्स, ब्रेस्ट, पुन्हा शोल्डर यावर जी अतिरिक्त चरबी आहे ती हळूहळू रिड्यूस व्हायला लागते आणि शरीर फिट राहतं. तर त्याचबरोबर एक्सरसाइज झाल्यानंतर मग इथे मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे. तर हेल्दी खाणं, हेल्दी राहणं हे कधीही चांगलं. तर आता इथे मी भेंडीची भाजी बनवायची, तर त्यासाठी इथे मिरची कट करून घेतली. लसूण ते तेलामध्ये चांगला परतला. लसूण आणि हिरवी मिरची, जिरी मोहरी टाकली, थोडासा हिंग टाकला आणि भेंडी ही बारीक चिरून नंतर फोडणीला द्यायची आणि त्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं. भेंडी छान शिजली जाते आणि खूप छान अशी चवीला लागते. तर लसूण आणि हिरवी मिरची ही तेलात चांगली परतायची. चवीनुसार मीठ टाकलं, थोड्या वेळ 1-2 मिनटं झाकण ठेवलं की भेंडीची भाजी अगदी 5 मिनटात शिजली जाते. भेंडीची भाजी तयार झाल्यानंतर इथे लगेच मी आता चपाती बनवून घेते. चपाती झाली की मग असं हे साधं जेवणसुद्धा असतं. त्याचबरोबर आहार व्यवस्थित घेते. आता आज इथे मुलांचा फर्स्ट डे स्कूलचा, तर त्यांनी रेडी झालेले आहेत आणि स्कूलला निघाले. असा होता आजचा माझा मिनी व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.